हळव्या या रेशीम गाठी, जरी साथ सप्त जन्मांची, निशब्द तरी पण प्रीती. अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन, ही तात वादळे किती खरी. बेभान संचार त्यांचा तिरी, होते अशी परी ती वेळ का खोळी. नियतीत गुंतते का प्रीत कोवळी. अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन. शांत हो देव. सुमन, तुझ्या मुलीची काल आणि आज याची फिलॉसॉफी ऐकून मला तर धक्काच बसलाय. धक्के पचवायला शिक देव. नाही नाही, त्यापेक्षा ललनाला लाईफ बद्दल सिरियस व्हायला शिकव. संभाजी काका म्हणत होते तसं आपली वाडी आपली जमीन विकण्याबद्दल तुम्ही बोलला होता. आठवत नाहीये पुरी. सरंजामे, तुम्ही निराशा केली का माझी? यात सरंजामेचा काय दोष आहे? नाही, तू सांगितल्याप्रमाणे त्यांनी जाहिरात दिली आणि जाहिरात वाचून मुली आल्या. मी कुठे नाही म्हणते, पण आपला शोध मुलींसाठी आहे. आईसाहेब, तुम्हाला सोबतीन हवी ना, पण त्याच्यासाठी इतकं काटेकोर राहायला हवं का? सरंजामे, मी म्हणाले होते ना, जी मुलगी माझ्याबरोबर दिवसभर राहणार तिला पारखून घ्यायला नको, तिचा इंटरव्ह्यू घ्यायला नको. आई, तू स्वतःसाठी मुलगी शोधतेस का माझ्यासाठी नवरी मुलगी शोधण्याचा प्रयत्न चाललाय? तसंही समज. कमाल आहे आई तुझी. अरे कमाल काय त्यात? अगं, असे उपद्व्याप का करतेस? कोणी सांगितलं तुला हे करायला? अरे मला सांगायला कशाला हवं? मला काही कळत नाही का? हे बघ, मुलाला जरी माझी काळजी नसली ना तरी मला त्याची काळजी आहे. अगं, पण मी तुला सांगितलं होतं का असं करायला? हे बघ, तू मला सांगितलं आणि मी ऐकलं, बस. मी तुझ्यासाठी मुलगी शोधत नाहीये. जी माझ्याबरोबर सावलीसारखी राहील अशा मुलीच्या मी शोधात आहे. आणि 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 काय? आणि सरंजाम्यांसाठी मुलगी बघते. माझ्यासाठी आईसाहेब? हो, तुमच्यासाठी. या गधड्याला नको करू दे लग्न. जितके दिवस त्याला न लग्न करता राहायचं तितके दिवस राहू दे त्याला तसं. कुठल्या घोड नवरीला गळ्यात बांधून घ्यायचं ते घेऊ दे. मी तुमचं लग्न लावून देईन आणि तुमच्या लग्नात विहीणबाई म्हणून मिरवीन. चालेल तुम्हाला? चालेल हो आईसाहेब, धावेल. पण एक विनंती आहे साहेब. आता तुम्ही सुद्धा ह्या राजांप्रमाणे एक एक अटी घालणार आहात का? अटी घालण्याची पात्रता माझी नाही आहे साहेब, पण माझी एक विनंती होती. माझ्यासाठी तुम्ही जी नवरी मुलगी शोधाल ना, तिला तुमच्या सोबत दिवसभर ठेवा. नाही म्हणजे कसं की माझ्या बायकोला नोकरी पण मिळेल आणि आपलं कृपाछत्र पण आमच्या डोक्यावर राहील. सरंजामे. आई साहेब, आता साहेबांचा थोडा वारा लागतोय ना मला. आजोबा, पुन्हा सांगा ना. राजश्री, किती का प्रश्न करशील? करू दे ग. मुलाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पालकांनी द्यायलाच हवं.
पण तुम्ही कुठे मला परत सांगताय उत्तर? देतो ना श्री, तू तर आमची लाडोबा आहेस. तुझ्या प्रत्येक शंकेचं मी निरसन करीन. या जमिनीला काय म्हणतात? काळी आई. काळी आई? या काळ्या आईवर आपण जेवढं प्रेम करतो त्याच्या कितीतरी पटीने ती आपल्यावर प्रेम करते आणि आपल्याला भरभरून देते. आपल्या घामाच्या अभिषेकाने ती प्रसन्न होते. आपण नेहमी हिच्या ऋणातच राहायला हवे, कारण आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या पालन पोषणाचा सारा भार ही काळी आई उचलते. हो आजोबा, मी माझ्या काळ्या आईला कधीही अंतर देणार नाही. राजश्री, तू इथे? का तुम्ही? हो, इथूनच चाललो होतो. तू दिसलीस म्हणून आलो. तू इथे काय करत? मी नेहमीच इथे येते. वाडीचं शेवटचं दर्शन करायला आलीस तू काय? काका, नाराज होऊ नको बोलू. मनात येईल ते बोलणाऱ्यांपैकी सांभाळ. हो, पण त्यामुळे समोरचा घायल होतो ना काका. बरं बाई, माझं चुक. ही वाडी आम्ही विकणार नाही काका. हा तुझा भ्रम आहे पोरी. माझ्या आजोबांनी सांगितलंय वाडी जमीन विकायची नाही. पण आता आजोबा आहेत कुठे? तुझा बा नाना म्हणतो आम्ही त्यांना. राग तर तुझ्या नाकाच्या शेंड्यावर बसलाय. नानांना तर ही वाडी विकायची आहे. नाना असं काही करणार नाही. म्हणजे नाना काय करतात, काय बोलतात याची तुम्हाला काहीच खबर नाहीये. नाना तर लखू एजंटलाही भेटले होते. लखू एजंट? हा, तोच तो. जमिनीच्या खरेदीचे विक्रीचे व्यवहार पाहतो तो. त्यासाठी लागणारी सारी कागदपत्रे तयार करतो. त्याला भेटून नाना विचारत होते, या घडीला वाडी विकली तर किती पैसे येतील. नाना बँकेतही गेले होते. आपलं समाज या वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्येही गेले होते विचारायला, वाडी विकायची जाहिरात दिली तर किती पैसे पडतील. हा, आता सगळीकडे आपली माणसं आहे म्हणून तर नानाचा हेतू कळला ना. लखू नानाला बोलून सुद्धा गेला. मुलीच्या लग्नासाठी प्रॉपर्टी विकू पाहतोय. लग्न ठरलं का बोल? नाही. हा, नाना काय लग्न डोक्यावर सारखा वागतोय. आजकाल डोक्यावर वगैरे पडला तर नव्हता. काका, नाही, नानांची काळजी वाटते म्हणून. आता साधा सरळ माणूस आता विक्षिप्त वागायला लागला तर आश्चर्य तर वाटणारच. तर तूच सांग, गावातील लोक म्हणणारच ना नानाला म्हातारचळ लागलाय म्हणून. तुझ्या न ठरलेल्या लग्नासाठी हा वाडी विकणार, खाणार काय दगड माती? काका, नानांबद्दल भलता सलता बोललेला आवडणार नाही मला. मला तरी कुठे आवडतंय बोलायला. पण त्या रात्री पाहिलं बरं? काय पाहिलं? मध्यरात्रीला नाना घराच्या बाहेर आला होता. 10-12 पावलं चालला, परत घरात निघून गेला. मला अगोदर आधी कधी मी झोपेत चालताना पाहिलं नव्हतं. नाना कधीच झोपेत चालत नाही. त्या रात्री तर नाना चालला. मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलं. मला वाटतं त्याच्या मनावर कसा तरी ताण पडला असा. तुझ्या लग्नाची घाई का करतोय तो? माझ्याशी बोलला असता मी त्याचा तर हरका केला नसता का? हा शेजारी मी, मला तुमची ही वाडी आवडलीये बोल. जरा नानाला समजाव. मी बाजार भावानं वाडी विकत घ्यायला तयार आहे. रोख पैसे मोजतील. उगाच कसलाही वेडेपणा करू नको असं समजव तुझ्या नानाला. तरी तो त्याने केला तर मी ही वाडी त्याला कोणालाच विकू देणार नाही. नानाला येऊन भेटीनच बघेन शहाणपणाचं वारं लागलंय की नाही ते.
सरंजामे, तुमची लग्नाची इच्छा कळेल, पण आता तुमच्या अपेक्षा सांगा. अपेक्षा सरंजामे, मुलीबद्दलची अपेक्षा. मुलगी कशी हवी, कशी नको. वा 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 वा. अजून स्वतःबद्दलच्या अपेक्षा सांगितल्या नाही आणि आता त्यांना त्यांच्या अपेक्षा विचारतोस. लग्नाची इच्छा माझी नाहीये, ही यांची आहे. यांना विचार मुलीबद्दलची अपेक्षा, नाही का? साहेब, आटपावर लवकर, उशीर होतोय आपल्याला. सरंजामे, म्हणूनच सांगते, अधिक उशीर न करता तुमच्या लग्नाबद्दलच्या अपेक्षा सांगा. हं? आई साहेब, मुलगी सरळ साधी असावी, पण घराला घरपण देणारी, घरातल्यांचा मान ठेवणारी असावी, कुटुंबाची व्याख्या जाणून कुटुंबासाठी झटणारी असावी. आई साहेब, ती एकटीच सासरला जोडली जाते, पण अख्खं सासर तिला जोडलं जातं. या अख्ख्या सासरला तिनं आपलं म्हणायला हवं, तरच संसार सुखानी होईल. संस्कारक्षम असावी, घरावर आणि घरातल्या माणसांवर आपल्या संस्काराचा ठसा उमटवणारी असावी, मात्र घराचा क्लब करणारी नसावी. लग्नबंधनाचा हसतमुखाने स्वीकार करणारी असावी आणि लग्नबंधन जाचक न वाटणारी असावी. एकमेकांची आवड निवड ओळखून, एक दुसऱ्याचे गुणदोष जाणून जोडीदाराला आधार देणारी असावी, जोडीदारावर विश्वास ठेवणारी असावी. वा सरंजामे वा. आई साहेब, मुलगी अशी असावी की लग्नानंतर ती जेव्हा गृहप्रवेश करेल ना, तेव्हा घर संतोषाने डोलायला हवं आणि त्या घराने तिला आशीर्वाद द्यायला हवा. सुरेख सरंजामे, सुरेख. तुमच्या अपेक्षा कळल्या आणि आपसुकच या घराला कशी गृहलक्ष्मी हवी हे समजलं. आई वडील आपल्यापासून काही महत्वाचे निर्णय लपवतात, ह्याचा त्रास होतो. निर्णय घेताना आपल्याशी सल्ला मसलत करत नाही, त्याचा त्रास होतो. मी परकी आहे का हो तुम्हा दोघांना? तुम्ही आलाय तोय, मला वाटलं श्री आली. म्हणजे राजश्री अजून आलीच नाही? अहो कशी येणार, रागावली आहे ना. तिचं रागावणं योग्यच आहे दुर्गा. अहो म्हणून काय असं तोंड घेऊन जायचं, गायब व्हायचं? आई बाब होत ना आपण तिचे. श्रीराम श्रीराम. जीवाला घोर लावलाय पोरीनं. खूप मनस्वी आहे पोरगी. कौतुक करताय तिचं? नाही, तिचं वैशिष्ट्य सांगतोय. तेही तिच्या आईला. 9 महिने पोटात सांभाळलंय मी तिला आणि पोटात असताना लाथाई खाल्ल्यात तिच्या. वैशिष्ट्य सांगतायत म्हणे. अहो इतका वेळ कधी राजश्री बाहेर राहिली नव्हती आणि तेही न सांगता. पण यावेळी मात्र राग शांत झाला की येईल पोर. आणि त्यावेळी माझ्या रागाचा पारा चढला तर? हसायला बरं येतंय तुम्हाला. बाहेर गेला होता तर श्रीला घेऊन का नाही आलात? अगं मी कामाला गेलो होतो दुर्गा. कामाला गेला होतात म्हणजे घराकडे आणि घरातल्या माणसांकडे दुर्लक्ष करायचं असतं का? हे बघ, तू ना रागवलीस म्हणून ही अशी वाकड्यात शिरतेस. अहो पण आपल्या वाडीत नजर टाकलीत का तुम्ही? कदाचित श्री तिथेच असायची. हे नाही सुचलं मला. मला वाकड्यात शिरते असं म्हणतात, पण स्वतः मात्र वाकड्यात शिरायला तयार नाही. म्हणजे मला म्हणायचंय, वाट थोडी वाकडी करून वाडीत बघायचंच ना तिला. पण वाटेत थांबून गप्पा कोण मारणार? आता कोणी वाटेत भेटलं, अडवलं किंवा हाक मारून थांबवलं तर आपल्याला असं दुर्लक्ष करता येत नाही दुर्गा. पाण्यात राहून माशाशी वैर धरता येत नाही सौभाग्यवती. अगं मी त्या संभाजीरावांबद्दल बोलतोय, आपले शेजारी. शेजारी नव्हे, वैरी आहेत. अहो तुम्ही अस्वस्थ का आहात?
श्री आली नाही ना अजून? हे पहा, तुम्ही माझ्यापासून काही लपवू नका. बायको आहे मी तुमची. अहो, तुमच्या सगळ्या सवयी मला माहिती आहेत. काहीतरी घडलंय म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात. काय घडलंय? अहो, कामानिमित्त तुम्ही बाहेर गेला होता, तिथे काही घडलंय का? का त्या संभाजीरावांनी तमाशा केलाय? मला संभाजीराव नाही भेटलेले. भेटले होते कदम. कदम? विचारत होते राजश्री कशी आहे. एकदम राजश्रीचा पुळका बरा आला त्यांना. काही जणांना दुसऱ्याच्या मर्मावर बोट ठेवायला आवडतं. मर्मावर बोट? असं का म्हणाले कदम? म्हणाले राजश्रीचं लग्न जमवायला त्रास होत असेल नाही तुम्हाला? त्यांना असं का वाटलं? पण मी म्हणालो त्रास वगैरे काही नाही हो. काही जणांची लग्न लवकर होतात, काही जणांची उशिरा होतात. राजश्रीचंही होईल. मग म्हणाले काही प्रकरण होतं का? प्रकरण? हेच आपल्या राजश्रीचं आणि सदाशिवचं. अरे देवा. पण मग तुम्ही काय म्हणालात? मी काही म्हणालो नाही. काय बोलणार? गप्प राहिलो. मी जाऊन त्यांना जाब विचारते. नको. अगं, चिखलात दगड टाकला तर चिखल आपल्याही अंगावर ओढू शकतो. आणि अशा गोष्टींमध्ये शब्दाला शब्द दिला की मग गावभर बोभाट व्हायला वेळ लागत नाही. म्हणून मग आपण आपल्या श्रीची निंदा नालच ती सहन करायची? श्रीराम श्रीराम. कुठे असेल राजश्री? आलीस? सदा, तुला कसं कळलं? तू येत असताना जमिनीत निर्माण झालेल्या कंपनांनी सांगितलं. वारा स्वतः बरोबर तुझा सुगंध घेऊन आला आणि माझ्या कानात कुजबुजत म्हणाला, ती आली. माझ्या काळजाची धडधड म्हणू लागली, तुझं हृदय चोरणारी चोरटी आली. झाडांवरची फुलं म्हणाली, अरे आमच्यापेक्षाही सुंदर, नाजूक, मोहक आणि सदैव टवटवीत राहणारी ही कोण आली? पुरे सदा पुरे. कवितेतच रमतोस का नेहमी? कविता माझा जीव आहे. कविता माझा प्राण आहे. अच्छा. कविताच माझं सर्वस्व आहे आणि कविताच माझं आन बान शान आहे. वा. कविताच माझा विरंगुळा. कविताच माझा विरंगुळा. छान आहे. कवितेनेच केलंय मला खुळा. कवितेत रमल्यावर मग न उन्हाच्या झळा न दुःखाच्या कळा. कविता आणि मी वेगवेगळे नाही. कविता माझ्यात आहे आणि मी कवितेत. वा सदा, आवडलं बरं तुझे उत्स्फूर्त काव्य. आयुष्य भविष्य ह्यांचा कधी विचार करतोस की नाही? की सदैव कविता कविता आणि कविताच? केव्हा गंभीर होणार तू सदा? कवितेच्या विश्वात तुझं रमणं ठीक आहे, पण वास्तवाचं भान तुला कधी येणार? वास्तव आणि विस्तव यात फारसा फरक नाही. दोघेही चटकेत देत असतात माणसाला. झालं तुझं सुरू कवितेतलं बोलणं? भानावर ये सदा, भानावर ये. कवीच्या नजरेने जग न पाहता सामान्य माणसाच्या नजरेने बघ. मग काय होईल? कप्पाळ होईल. बस तू कविता कर, मी जाते. तू कधी सुधारणार? जाते. थांब. अगं जाऊ नकोस. वळून माझ्याकडे पाहशील का ग? मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसल्यावर अभिसारिकेसारखी धावत येशील का ग? नाही. हुरहुर काहूर मनी दाटून आलंय. कर गळ्यात गुंफून या. माझ्या हृदयाला लागलेली आग शांत करशील का ग? नाही. मी जातोय प्रिये.
मी जातोय प्रिये दूर तुझ्यापासून. जातकासारखी तू माझी वाट पाहशील का ग? श्री. सदा, सदा कुठे आहेस तू? सदा, सदा येणार आहे परत. सदा, 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 सदा कुठे आहेस तू? सदा, सदा कुठे आहेस तू? सदा कुठे आहेस तू? उत्तर का देत नाहीयेस? तू निघून गेला सदा. जाताना या साऱ्या आठवणी तुझ्या बरोबर का घेऊन नाही गेलास? आठवणींचं डबोलं माझ्याकडे का ठेवून गेला सदा? का ठेवून गेला सदा? आलो सरंजामे आलो. तो हॉर्न वाजवणं बंद करा. हा आम्ही चहा पिऊन येतो. हा चल. सरंजामे पण ना थोडे विक्षिप्त झाले. सरंजामे की तू? ते बिचारे तुला आठवण करून देतात. साहेब उशीर होतोय पण तू. मला चहा दे, मला निघायचंय. सुनबाई, सुनबाई, अगं चहा आणून दे. कोण सुनबाई? कोणाला हाका मारतेस तू? माझी सुनबाई जगाच्या कुठल्या कोपऱ्यात लपून बसलीये देव जाणे. आई तू टोमणे मारायला शिकलीस? लाटणं मारायलाही शिकणार आहे. ही माझीच मुलगी आहे ना देव? ऑफकोर्स मॉम, तुझीच मुलगी आहे. मॉम कशी दिसते? यू आर लुकिंग गॉर्जियस बेबी. असं वाटतंय की स्वर्गातली अप्सराच आज माझ्या घरात अवतरलीये. थँक्स मॉम. माझी मुलगी इतकी सुंदर दिसते की जगातली कुठलीही ब्युटी क्वीन तिच्या पुढे फिकी पडेल.